इथे तुमचा व्हिडिओ चालू होता करायला. तर इथे पिन करायला इथे जायचं. इथे तर तुमच्या चॅनल इथे हां पिन म्हणा. आता काय करायचं शेअर शेअर म्हणा. हे घ्या मधलं तुम्ही दिसणार सरकून कोपऱ्यात ठेवा. त्यावर क्लिक करा. आवाज येतो विचार. हॅलो हॅलो आवाज येतोय? हा येतोय मॅडम. ओके. अटेंडन्स टाका. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. जॉईन हो पटपट. आताशी 12 पार्टिसिपेंट जॉईन झालेत. 13. मॅडम साहेबट हे लेक्चर कशाचं आहे? एकच मिनिट सांगते तुम्हाला. EMचा आहे 2 ते 3 EM. EM. हा थँक्यू मॅडम. त्याच्यानंतर M1 आहे M1. हा मॅडम आमची युनिट टेस्टचा पेपर किती वाजता आहे? मला नाही माहिती. तुम्ही काय करा आवताडे मॅडमला विचारा किंवा सरांना विचारा झरे सर वगैरे. ओके मॅडम. मॅडम एक्झाम फेसबुक वर आहेत का? एक्झाम फेसबुक वर आहेत ना FB वर? आता सध्या तुमचे टेस्ट चालू आहेत त्या ना? हा मला वाटते मेल वरतीच असतील. कारण मॅडम ते FB वर ना तर माझ्याकडे FB नाही आणि ते ओपन पण होत नाही माझ्याकडे FB. मग ते टेस्ट कसं देणार आम्ही? नाही मेल वरती असतील. तुम्ही मॅडमला विचारा. आवताडे गुगल फॉर्म वर पाठवलं होतं. गुगल फॉर्म वरती बरोबर आहे. गुगल फॉर्म का? FB वरती नसतात कधी. गुगल फॉर्म वर बरोबर आहे. मॅडम करत होते गुगल फॉर्म बरोबर आहे. हा बरं चालेल. तुम्हाला हे टाइम टेबल मिळालं ना 7 मार्च पर्यंतच.
हा भेटले. तुमचं नाव काय आहे मॅडम? पीसी वैशाली. काल इंट्रोड्यूस केलेलं लक्षात नाही. नाही मॅडम, म्हणजे काल थोडं लेट ऍड झाले होते मी, त्याच्यामुळे माहिती नव्हतं. ओके ओके. पीसी वैशाली. ओके ओके. जॉईन व्हा पटपट. काल बरीचशी मुलं अबसेंट होती. ती अबसेंट जी मुलं होती मला वाटतं 1 नंबर, रोल नंबर 1 जॉईन झालेत का? येस मॅम. तुम्ही काल अटेंडन्स टाकला नाही? मॅम मी होते पण चुकून राहिलं. मग कालची तुमची अबसेंट पडलं ना? चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं मॅम. बरं. अजून काल नव्हते मला वाटते काल ओके मॅम. अटेंडन्स मॅडम काल मी अजून मॅडम कोण काल मी नव्हतं का? प्रेझेंट होतो तरी माझी absent लागली. कसं काय इथं अटेंडन्स तुम्ही टाकला नसेल? अटेंडन्स जॉईन केली की टाकत जावं तुम्ही लगेच. टाकलं होतं. काय ओके म्हणते? मॅडम. काय करायचं, जॉईन झालं की अटेंडन्स लगेच टाकायचं. मग कधी कधी काय होतं, लेक्चर 40 मिनिटाचंच होते. 40 मिनिटाच्या अगोदर मग जर समजा बंद पडलं तर मग तुमची अटेंडन्स राहून जाते. येस मॅम. मग जॉईन झाली की काय करा, अटेंडन्स लगेच टाकत जा. आता झाले 34 जॉईन झाले, 34 जणांचा अटेंडन्स आलाय. येस मॅम. आज जॉईन करून अजून 5 मिनिट थांबूया आपण. जॉईन झाले फक्त 35 मुलं जॉईन झाले. मॅडम हॉस्टेल ते कधी चालू होणार आहे? ज्यावेळेस ऑफलाईन कॉलेज चालू होतील त्यावेळेस. म्हणजे आता ऑफलाईन पण बंद झालेत का कॉलेज? हो, 7 मार्च पर्यंत ऑफलाईन बंद आहे. 7 मार्च नंतर कदाचित ठरवतील कधी चालू करायचे ते. हा चालेल. मग त्यावेळेसच हॉस्टेल पण त्यावेळेसच होईल, कारण कोविडच्या कंडिशन्स मुळे काय सांगता येत नाही कधी चालू होतील ऑफलाईन. हा चालेल.
हॅलो मॅम, माझी लागली का प्रेझेंटी? एकच मिनिट हा. काय नाव आहे तुमचं? ऋषी शिंदे B31. रोल नंबर. B31. हा आहे 49 झाले. ओके मॅम. मॅडम माझी लागली प्रेझेंटी. एकच मिनिट. नाही का तेच आहे बडे B51. B08. मॅडम एकदा सगळ्यांचीच घ्या ना मग प्रेझेंटी. किती झाले? ज्यांना वाटतं आपली प्रेझेंटी लागली नाही ते विचारा, त्यांनी रोल कॉल सांगा तुमचे. B39. B11. नको मी सांगते. 25. B04 आहे. 04 आहे. Yes, ma'am. 1 Yes, ma'am. 39 39 प्रेझेंट मॅडम. 31 31 50 22 प्रेझेंट मॅम. 06 61 29 Yes, ma'am. 20 49 42 Present, ma'am. 34 34 Present, ma'am. Present, ma'am. 13 Yes, present, ma'am. 60 33 60 प्रतीक. Yes, ma'am. 33 46 Yes, ma'am. 41 काजल. Yes, ma'am. 03 गायत्री. Yes, ma'am. 10 B10 सानिका. Yes, ma'am. 25 Yes, ma'am. 27 Yes, ma'am. 9 9 मयुरी. मयुरी हॅलो. 66 रवी. Yes, madam. 43 अंजली. Present, ma'am.
44, Present. 12, Yes, ma'am. 14, Sonali, Yes, ma'am. 4, Yes, ma'am. 11, 11, Sakshi, Yes, ma'am. 36, 31, 15, 15, Pallavi, नाही, 02, Ma'am. yes, Yes, ma'am. 08, Kiran, 57, Present. Shivraj, Yes, madam. 07, Aparna. Yes, ma'am. Present. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स दिले. स्टार्ट करूया आपण. Hello, ma'am. मॅडम 38. 38 पण राहिला मॅम. 17, 46 मॅडम 38. हा, तुमचे अटेंडन्स जे आहेत ना ते इथं आलेले आहेत. 48. हो, 17, आहेत. 17. 7. आहे. 48. हम्म. 43. हो, तुमचे नंबर जे आहेत ते अटेंड झालेले आहेत. Yesterday we have seen the two definitions, that is lubricants and what is mean by lubrications. These two definitions we are seen yesterday. So tell me the definitions of lubricant. The substance placed between sliding metallic surfaces to reduce frictional resistance is called a lubricant. Yes, very good, Sakshi. अजून कोण सांगते lubrication ची प्रोसेस? lubrication ची डेफिनेशन सांगा. It is the process of Lubrication is the process of metallic sliding surfaces by placing the surface of lubricant. Very good, very good. बघा, now today we are seeing the types of lubrication. There are three types of lubrication. First one is fluid film lubrication. We are also called that thick film or hydrodynamic lubrication. Second one is boundary lubrication, and third one is extreme pressure lubrication. Then let's see the details. Fluid film lubrication, in which there are 3 to 4 points are must written. First point is operating conditions. Second one is a mechanism. Third one is the properties of lubricants, and fourth is the type of machinery. ठीक आहे, तर 4 ते 5 पॉइंट्स हे तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो फ्लुइड फिल्म वरती. तो तुम्हाला त्याच्यामध्ये 4 ते 5 पॉइंट्स लिहायचे. पहिला पॉइंट आहे आपला ऑपरेटिंग कंडिशन्स. फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन काय होणार आहे, तो टाइप्स आपल्याला पाहायचा आहे. आपले जे लुब्रिकेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फ्लुइड फिल्म हा टाइप स्टडी करतोय आपण. मग त्याच्यासाठी कंडिशन्स असतात, मेकॅनिझम असतात, आपण कोणतं लुब्रिकंट्स यूज करतो त्याच्यासाठी काही प्रॉपर्टीज असतात. हे पॉइंट्स आपल्याला लिहायचे असतात. वी हॅव टू मस्ट राईट दीज ऑल द पॉइंट्स. देन फर्स्ट इज ऑपरेटिंग कंडिशन्स. काय ऑपरेटिंग कंडिशन्स आहेत किंवा कोणत्या ऑपरेटिंग कंडिशन्स असतील, तर आपल्याला काय करायचंय, लोड इज लो. आपली मशीन असेल किंवा आपला सरफेस आहे, मेटलचे जे सरफेस असतील त्या मेटलच्या सरफेस मध्ये देअर शुड बी लोड इज लो अँड स्पीड इज हाय. दीज टू आर द ऑपरेटिंग कंडिशन्स. ऑपरेटिंग कंडिशन्स आहेत. लोड कसा ठेवायचा, आपल्याला लो ठेवायचा, म्हणजे आपल्या मेटलचा जो सरफेस असेल त्यावरती लोड कमीत कमी ठेवायचा आणि स्पीड हाय असेल तर चालेल. ह्या 2 कंडिशन्स असतील. नंतर ह्या कंडिशन आपण ऑपरेट केल्या की देन नेक्स्ट इज द मेकॅनिझम. In the mechanism, we are seen detail the procedure of the fluid film lubrication. Operating conditions समजल्या तुम्हाला? Yes, ma'am. Ma'am. सांगायचं लोड इज लो अँड स्पीड इज हाय. लोड आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि स्पीड कसा ठेवायचा आहे, हाय असेल. आता मेकॅनिझम स्टडी करूया. मेकॅनिझम मध्ये इन विच
First point is the fluid film lubrication is carried out by adding liquid lubricant in between moving surface of machine. ऑपरेटिंग कंडिशन आपण मेंटेन केलेले आहेत, लोड लो ठेवलाय, स्पीड हाय ठेवलंय. नंतर काय करणार आपण, आपलं जे लिक्विड लुब्रिकंट असेल ते लिक्विड लुब्रिकंट आपण काय करतो, आपले जे दोन मेटलच्या सरफेस असतील किंवा मशीनचे दोन सरफेस आहेत जिथं आपल्याला प्लेस करायचं आहे तिथं आपण काय करतो, प्लेस करतो किंवा ऍड करतो. पहिल्या मेकॅनिझम मध्ये पहिल्या स्टेपला आपण काय केलं तर लुब्रिकंट काय केला, ऍड केला. कुठे ऍड केला, इन बिटवीन द मुव्हिंग सरफेस ऑफ मशीन. मशीनचा जो मुव्हिंग सरफेस होता त्याच्यामध्ये आपण काय ऍड केला, आपला लिक्विड लुब्रिकंट ऍड केला. ही पहिली स्टेप आहे. सेकंड स्टेप, लुब्रिकंट फिल. मग ज्यावेळेस आपण लुब्रिकंट ऍड करतो ना तर तो लुब्रिकंट काय करतो, फिल करतो ऑल इरेग्युलरिटी. ऑल काय करतो, इरेग्युलरिटी फिल करतो. इरेग्युलरिटी फिल करतो म्हणजे काय करतो, फिल म्हणजे भर ना. इरेग्युलरिटी, आता इथं इरेग्युलरिटी असेल म्हणजे समजा मेटलचा सरफेस प्लेन नाही किंवा सॉफ्ट अजिबात नाही, त्याला तो इरेग्युलर आहे म्हणजे त्याला काही खाचा पडलेले आहे, थोडाफार तडे गेलेले आहेत त्याला. मग त्याचा जो सरफेस आहे तो एकदम प्लेन आहे का, नाही, तो कसा आहे, इरेग्युलर आहे. म्हणजे त्याला आपण म्हणणार इरेग्युलरिटी आहे आपल्या सरफेसला. मग आवर लुब्रिकंट्स फिल ऑल इरेग्युलरिटी ऑफ मुव्हिंग सरफेस ऑफ मशीन. आपला लुब्रिकंट्स काय करतो तर त्या मेटल सरफेस असेल किंवा मशिनरीचा जो सरफेस असेल त्यातल्या ज्या सगळ्या त्याच्या इरेग्युलरिटी असतील त्या काय करतो, फिल करतो. मग अँड फॉर्म इरेग्युलरिटी जर फिल झाल्या सगळे, मग आता आपला सरफेस झाला रेग्युलर झाला. कसा झाला, रेग्युलर. मग काय होतं की इट फॉर्म थिक लेअर बिटवीन देम. एकदा सरफेस आपला रेग्युलर झाला, इरेग्युलरिटी त्याने फील केलं आणि नंतर तो काय करतो, थिक लेअर तयार करतो बिटवीन देम. दोन सरफेसच्या इन बिटवीन मध्ये कसला लेअर किंवा कोणता लेअर तयार होतो, थिक लेअर तयार होतो. थिक जाड असा त्यांच्यामध्ये एक लेअर तयार होतो. दोन पॉइंट्स लक्षात आले. मग पहिल्या पॉइंट्स मध्ये आपण काय केलं, पहिल्या स्टेपला वी हॅव टू ऍड आवर लुब्रिकंट्स बिटवीन द टू सरफेस ऑफ मशीन्स. सेकंड, lubricants, what to do, lubricants fill all irregularity of moving surface of machine and form thick film. सुरुवातीला आपण lubricants ऍड केलं. lubricants काय करतो, सगळ्या इरेग्युलरिटी फिल करतो, भरून काढतो. ज्या उणिवा असतील त्या भरून काढल्या जातात आणि तो काय करतो, थिक फिल्म तयार करतो म्हणजे जाड अशी फिल्म तयार करतो. नंतर पुढे काय होतं, पुढची स्टेप काय असते तर आता इथं नो कॉन्टॅक्ट बिटवीन द, नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट. दोन मुव्हिंग सरफेस जे आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट अजिबात नसतो, त्या दोघांमध्ये स्पेस असतो. देर शुड बी ए गॅप बिटवीन देम, between two surfaces. Okay, and the separation means the distance between the two moving surfaces is about 1000 angstrom unit. दोन मेटल सरफेस आहेत, तुम्हाला डायग्राम दिसते. आता इथं दोन जे मेटल सरफेसेस आहेत त्या मेटल सरफेसेस मध्ये इथं जो डिस्टन्स असेल तो डिस्टन्स किती असला पाहिजे तर 1000 angstrom एवढा पाहिजे. आणि त्या दोघांच्या मध्ये आपण काय केलं, इथं लुब्रिकंट्स फिल केलंय. बघा हा जो स्पेस दिसतोय इथं आपण काय केलंय, लुब्रिकंट स्पेस केलं, फिल केलं. एक मिनिट मी पॉइंटर घेऊन दाखवते तुम्हाला. इथं आपण काय केलंय, आपला लुब्रिकंट सगळा फिल केलेला. आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती डिस्टन्स पाहिजे आपल्याला, 1000 angstrom युनिट एवढं काय पाहिजे, डिस्टन्स पाहिजे. ए फॉर अँगस्ट्रॉम अँड त्याच्यावरती जे छोटासा गोल दिसतोय तुम्हाला त्याला आपण युनिट म्हणतो. युनिट, अँगस्ट्रॉम युनिट ते असं वाचायचं. आणि नंतर तिसरा पॉइंट झाल्यानंतर फोर्थ पॉइंट असेल, फ्रिक्शनल रेजिस्टन्स इज प्रेझेंट इन पार्टिकल्स ऑफ लुब्रिकंट. दोन मेटल सरफेसेस मध्ये डिस्टन्स आहे 1000 angstrom युनिट. त्यांच्यामधलं जे घर्षण आहे, फ्रिक्शन आहे ते रिड्यूस करण्यासाठी आपण लुब्रिकंट्स ऍड करतो. वी हॅव टू मस्ट ऍड लुब्रिकंट्स. लुब्रिकंट्स ज्यावेळेस आपण ऍड करतो तिथं थिक फिल्म तयार होते. नंतर आपण सांगितलं की डिस्टन्स किती पाहिजे, 1000 angstrom युनिट एवढं पाहिजे दोघांमध्ये. आणि नंतर आपण काय म्हटलं की
देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट, म्हणजे हे दोन मेटल सरफेस डायरेक्ट कॉन्टॅक्ट अजिबात येत नाहीत, ते एकमेकांना अजिबात टच होत नाहीत, म्हणजे त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट अजिबात येत नाही. मग इथं काय होतं, फ्रिक्शनल रेझिस्टन्स मेटल सरफेसेस मध्ये अजिबात नाही. देर इज नो फ्रिक्शनल रेझिस्टन्स बिटवीन द टू surfaces. Only the frictional resistance is present in the particles of lubricant. Lubricants चे जे पार्टिकल्स असणार आहेत इथं, तर त्यांच्यामध्ये काय असेल, तर फ्रिक्शनल रेझिस्टन्स इथं प्रेझेंट असतील. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण लुब्रिकंट्स ऍड केलाय, फक्त एकच मॉलिक्यूल आहे का लुब्रिकंटचं? नाही. तर तिथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. त्या सगळ्या नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये काय असतं, फ्रिक्शनल रेझिस्टन्स तयार होतो. आणि काय होतं, ज्यावेळेस मेटल सरफेस आपण मूव्ह करतो, व्हेन द मेटल सरफेस इज मूव्हिंग किंवा स्लाइडिंग, देन द मॉलिक्युल्स ऑफ लुब्रिकंट्स इज ऑल्सो मूव्ह. लुब्रिकंटचे मॉलिक्युल सुद्धा काय होणार आहेत, मूव्ह होणार आहेत. मूव्ह व्हायला लागले की त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल रेझिस्टन्स तयार होतो. हे झालं त्याचं मेकॅनिझम. आता तुम्हाला त्याच्या शेजारी एक डायग्राम दिसते इथं. आता इथं जी डायग्राम आहे, इथं आपण जे दोन मेटल सरफेसेस दाखवलेत सेम तसेच आहेत, फक्त हे सिलेंड्रिकल असतील. म्हणजे कॉम्प्रेसर मी काल सांगितले तुम्हाला, कॉम्प्रेसर जसा असेल तसा. बाहेरचा हा जो आहे ब्ल्यू कलरचा बाहेरचा, तो एक मेटलचा सरफेस आहे, आणि आतला मोठा ब्ल्यू कलरचा आहे तो एक मेटलचा सरफेस आहे. आणि त्या दोघांच्या मध्ये येलो कलर जो आहे, येलो, तो आहे आपला लुब्रिकंट्स आहे. इथं आहे तो काय आहे, आपला लुब्रिकंट्स. आता याला आपण आतला जो आहे त्याला आपण काय म्हटलंय की शाफ्ट म्हटले. आता हे जे डायग्राम आहे ते इंटरनेटवरून घेतले, एवढी डिटेल तुम्हाला स्टडी करायची नाही. याच्यामध्ये आपण फक्त हे लक्षात ठेवायचं, बाहेरचा हा एक काय असेल, ब्ल्यू पूर्ण दाखवलाय हा, तो एक मेटलचा सरफेस असेल. नंतर इनर आहे हा एक काय मेटलचा सरफेस आहे, आणि आतला त्याला आपण शाफ्ट म्हणतोय, म्हणजे स्टार्टिंग जो असेल तिथून काय होतं, स्टार्ट होतो. आणि येलो कलरचं काय आहे, तर आपला हा लुब्रिकंट्स आपण काय केलंय, फिल केलंय. आता मेटलचे सरफेस हे फक्त स्क्वेअर मध्येच असू शकत नाहीत, स्क्वेअर असू शकतील, टेट्रागोनल असू शकतील, दे कॅन हॅव्हिंग एनी शेप, स्क्वेअर, ट्रायंगल, किंवा आता इथं कसा शेप आहे त्याचा सर्क्युलर आहे, कोणताही शेप. इथं फक्त स्क्वेअर मध्ये दाखवलं मी असा शेप, आणि इथं कसा असेल तर इथं सर्क्युलर शेप आहे. डिफरन्स फक्त एवढाच आहे. दोघांच्या मध्ये लुब्रिकंट्स इथं पण ऍड केलाय, आणि इथं पण येलो कलरचा आहे तो ऍड केलाय. नंतर खाली जे हे डॉट्स दाखवलेत खाली, तर तिथं काय आहे, तर बिअरिंग शेल आहे, आणि इथं हायड्रोडायनेमिक प्रेशर त्यावरती काय होतं, क्रिएट होतं. आता इथं बघा, जो सरफेस आहे येलो कलरचा लुब्रिकंट, मला सांगा वरती जास्त दिसतोय का खाली? येस, वरच्या साईडला लुब्रिकंट, वरच्या साईडला लुब्रिकंट्स जास्त दिसतोय, आणि खालच्या साईडला काय दिसतोय, इथं कमी दिसतोय. तिथं स्पेस तसा आहे किंवा डिस्टन्स तसा आहे, त्यामुळे तसं आहे. मग जर हा कमी दिसत असेल, इथं ज्या साईडला कमी असतं तर तिथं काय अप्लाय होतं, हायड्रोडायनेमिक प्रेशर अप्लाय होतं. काय अप्लाय होतं, हायड्रोडायनेमिक प्रेशर अप्लाय होतं, इन विच देर इज मॅक्झिमम प्रेशर, पी मॅक्स बघा इथं. जिथं लुब्रिकंट्स कमी असेल ऑब्विसली तिथं काय होतं की प्रेशर पण कसं राहतं, मॅक्झिमम राहतं. हे तुम्हाला एक्झाम मध्ये नाही डायग्राम काढली तरी चालेल, फक्त तुम्हाला काय काढायचंय, फक्त बाहेरचा एक सर्क्युलर शेप काढायचा, इनरला एक काढायचा सेम दॅट ऑफ, अँड इन मिडल तुम्हाला लुब्रिकंट्स ऍड करायचा आहे. लुब्रिकंट्स काय करायचंय, फिल करायचं. ही डायग्राम काढली तरीही चालेल, किंवा ही जरी काढली तरी पण चालेल. दोघांमधलं डिस्टन्स मात्र किती पाहिजे, 1000 अँगस्ट्रॉम युनिट एवढं पाहिजे. बघा, आता मी परत एकदा मेकॅनिझम सांगते. ऑपरेटिंग कंडिशन, लोड लो ठेवायचा. स्पीड हे कसं ठेवायचं, तर स्पीड आपल्याला ठेवायचंय हाय. ऑपरेटिंग कंडिशन झाले की आपण मशीन मध्ये काय करतो, आपले जे दोन सरफेस असतील मशीनचे, त्या दोघांमध्ये लुब्रिकंट्स ऍड करतो. लुब्रिकंट ऍड केल्यानंतर आवर लुब्रिकंट्स फील ऑल इरेग्युलरिटी, आपलं लुब्रिकंट सगळे इरेग्युलरिटी फील करून काढतं, आणि थिक फिल्म तयार होते. थिक फिल्म झाली की काय सांगायचं, थर्ड पॉइंटला आपल्याला म्हणायचं की देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन द टू मेटल सरफेसेस किंवा टू सरफेसेस ऑफ द मशीन्स.
ओके. नंतर आपण काय सांगणार आहोत की फ्रिक्शनल रेजिस्टन्स इज प्रेझेंट इन दोन मेटलमध्ये दोन जे सरफेस आहे त्यांच्यामध्ये अजिबात फ्रिक्शन नाही, त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. मग इथं फ्रिक्शनल रेजिस्टन्स कुणाचा क्रिएट होतो, तर लुब्रिकंट्सच्या मॉलिक्यूल मध्ये काय होतं, फ्रिक्शनल रेजिस्टन्स क्रिएट होतो. आणि डिस्टन्स त्यांचं जे डिस्टन्स आहे तर डिस्टन्स किती असणार आहे, तर 1000 अँगस्ट्रॉम युनिट एवढं डिस्टन्स पाहिजे. दिस इज अबाउट ओनली ऑपरेटिंग कंडिशन्स अँड मेकॅनिझम. थर्ड पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट्स. आता आपण हे 2 पॉइंट्स झाले, ठीक आहे, 10 मिनिट्स राहिले. तर त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज बघा कोणत्या असतील. इट शुड हॅव मिनिमम विस्कोसिटी. इट शुड हॅव म्हणजे विस्कोसिटी कशी पाहिजे, कुणाची प्रॉपर्टीज पाहतोय आपण, लुब्रिकंट्सच्या पाहतोय. मग लुब्रिकंट कसा पाहिजे, त्याची विस्कोसिटी मिनिमम पाहिजे. मिनिमम विस्कोसिटी असेल तर त्याचा विस्कोसिटी इंडेक्स हा नेहमी कसा असतो, त्याच्या अपोजिट असतो किंवा इनवर्स म्हणूया. विस्कोसिटी इंडेक्स इज ऑलवेज अपोजिट टू विस्कोसिटी किंवा इट इज द इनवर्स ऑफ द विस्कोसिटी. मग मिनिमम विस्कोसिटी जर असेल तर विस्कोसिटी इंडेक्स कसा असतो, हाय असतो. पुढची प्रॉपर्टी काय, तिसरी, हाय फायर पॉइंट्स असतील लुब्रिकंट्सचे आणि फ्लॅश पॉइंट असतील. फायर पॉइंट म्हणजे त्याने लवकर आग पकडली पाहिजे, लवकर पेट घेतला पाहिजे. आणि फ्लॅश पॉइंट कशाला म्हणायचं, की त्याचं वेपर्स मध्ये कोणत्याही सबस्टन्सचं वेपर्स मध्ये लवकर कन्व्हर्जन होतं आणि लवकर इग्नाइट होतो. लवकर वेपर्स तयार होतात आणि लवकर काय होतं, त्याचं इग्निशन होतं, म्हणजे लवकर तो पेट घेतो किंवा लवकर जळून जातो. त्याला म्हणायचं फ्लॅश पॉइंट म्हणायचं. पुढचं आहे हाय फायर पॉइंट आणि हाय फ्लॅश पॉइंट जर असतील तर लो पॉवर पॉइंट असतात त्या सबस्टन्सचे आणि क्लाउड पॉइंट असतात. पॉवर पॉइंट म्हणजे पोर किंवा पॉवर नाही, ते पॉवर आहे. तर पॉवर म्हणजे ओतणे म्हणतो ना आपण, ओतणे. तर ते ओतण्याची जी त्याची टेंडन्सी आहे, ओतायचे आपल्याला, पोर करायचे, तर ती लो पाहिजे. अँड क्लाउड पॉइंट पण कसा पाहिजे, लो पाहिजे. आता क्लाउड म्हणजे तुम्ही म्हणता त्याला ढग जे म्हणतात, तसं शब्दांनी अर्थ घ्यायचा नाही. तर इथं काय म्हणायचं, की ढग जसे तयार होतात, ढग कसे तयार होतात, व्हेपर्सचं कन्व्हर्जन एका सबस्टन्स मध्ये होतं, सेम तसं इथं काय होतं, की व्हेपर्सचं कन्व्हर्जन सबस्टन्स तयार होईल व्हेपर मधून. तर तो जो सबस्टन्स तयार होईल तर त्याला आपण काय म्हणतो, क्लाउड म्हणतो. काय म्हणतो, क्लाउड. अँड लास्ट वन इज द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज व्हेरी लो किंवा मिनिमम म्हणूया. इट इज अबाउट द 0.01 to 0.03. These are the properties of lubricants, mechanism and operating conditions. याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का, काय एखादा शब्द समजला नाही किंवा एखादी लाईन समजली नाही तर विचार. हा बोला मॅडम, विस्कोसिटी परत सांगा, विस्कोसिटी म्हणजे काय? हो, विस्कोसिटी ही काय असते, तर इट इज द टेंडन्सी ऑफ ए सबस्टन्स. ती एका सबस्टन्सची टेंडन्सिटी असते which opposes the movement of the liquid molecules. लिक्विड मॉलिक्युल्स जे असतील ते लिक्विड मॉलिक्युल्सच्या मुवमेंटला अपोज करणारी जी टेंडन्सी आहे, जी प्रॉपर्टी आहे सबस्टन्सची, त्याला आपण म्हणतो विस्कोसिटी. फॉर एक्झाम्पल, आपण 2 सबस्टन्स घेतले, एक घेतला ऑइल घेतला, सॉरी मध घेऊया आपण, हनी. फर्स्ट वन इज हनी अँड सेकंड वन इज वॉटर. 2 जर आपण ओतले, 1 चमच्यात घ्यायचं आणि खाली जर ओतला आपण फरशीवरती, तर मला सांगा सगळ्यात अगोदर कोण ओतलं जातं, कोण पॉवर होतं अगोदर? वॉटर. बिकॉज वॉटर हॅव्हिंग लेस विस्कोसिटी ऍज कम्पेअर टू हनी, अँड हनी हॅव्हिंग मोर विस्कोसिटी. मोर विस्कस असतो तो, म्हणजे डेन्स असतो, घट्ट असतो. विस्कोसिटी, विस्कस असणे म्हणजे घट्ट असणे, लक्षात ठेवायचं. विस्कस असणे म्हणजे घट्ट असतो तो. मग पाणी आणि वॉटर ह्यांच्यामध्ये विस्कोसिटी हनीची जास्त असते, त्यामुळे आपण म्हणतो वॉटरची मिनिमम असते. मग आपले जे लुब्रिकंट्स आहेत इथं फ्लुइड फिल्म मध्ये, त्याची विस्कोसिटी कशी पाहिजे, आपल्याला मिनिमम पाहिजे. आता काय असतं की विस्कोसिटी इंडेक्स हा त्याचाच एक फॅक्टर असतो, तो विस्कोसिटीच्या अपोजिट असतो. विस्कोसिटी जर मिनिमम असेल तर त्याचा विस्कोसिटी इंडेक्स हा एक अमाऊंट असते, एक नंबर असतो.
तर तो कसा असला पाहिजे, तर नेहमी त्याचा हाय असतो. ज्या सबस्टन्सची विस्कोसिटी लो त्याचा विस्कोसिटी इंडेक्स हा असतो हाय. ओके, समजलंय? अंडरस्टँड दिस थिंग? हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. अजून कोणाला काय डाऊट्स असतील तर विचारा किंवा समजलं नसेल. हॅलो, ह्या 3 पॉइंट ह्या 3 पॉइंट्स मध्ये काय अडचण आहे का बाळांनो? फ्लॅश पॉइंट म्हणजे काय? फ्लॅश पॉइंट म्हणजे फायर म्हणजे लगेच आग पकडतो तो. म्हणजे जर आपला पेट्रोल आणि डिझेल आहे, पेट्रोल डिझेल आणि केरोसिन जर कन्सिडर केलं, मला सांगा केरोसिन म्हणजे रॉक ऑइल आणि पेट्रोल ह्या दोघांना जर आपण फायर दिली तर लवकर कोण पेट घेतं किंवा लवकर फायर कोण कॅच करतं? पेट्रोल. Yes, because Petrol. because petrol having high fire point. पेट्रोलचा फायर पॉइंट आग पकडण्याचा जो पॉइंट आहे त्याची जी टेंडन्सी आहे ती जास्त आहे. सेम तसंच फ्लॅश या शब्दाचा अर्थ काय असतो की फ्लॅश होऊन जातं म्हणजे लवकर त्याचं व्हेपरायझेशन होतं. हाय म्हटलंय ना, हाय म्हटलं की लवकर त्याचं काय होईल, फ्लॅश मध्ये म्हणजे व्हेपर्स कन्वर्ट होतं आणि वेपर्स मध्ये जर लवकर ते होत असेल तर त्याचा फायर पॉइंट पण जास्त असतो. पेट्रोल आपण जर उघडं ठेवतो नाही, पण समजा आपण उघडं पेट्रोल ठेवलं तर ते झाकून नाही ठेवलं तर लगेच उडून जातं, बघतो आपण कमी होतं, लगेच उडून जातं. बरोबर आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. तर का लगेच उडून जातं? त्याचा फ्लॅश पॉइंट हा कसा असतो, जास्त. ज्या सबस्टन्सचा फ्लॅश पॉइंट जास्त असतो, हाय असतो, त्याचा फायर पॉइंट पण ऑलवेज हायरच असतो. जसे पोर पॉइंट, क्लाउड पॉइंट एकमेकांना अटॅच आहेत किंवा एकमेकांसारखे आहेत, सेम तसं फायर पॉइंट आणि फ्लॅश पॉइंट असतो. फ्लॅश पॉइंट म्हणजे काय असतं की त्या सबस्टन्सचं व्हेपर्स मध्ये कन्व्हर्जन होऊन ते काय करतं तर इग्निशन होतं. त्याचं इग्निशन होतं म्हणजे जळून जातो तो, त्याला आपण म्हणतो फ्लॅश पॉइंट म्हणतो. मग काही सबस्टन्सचा मॅक्झिमम असू शकतो, काही सबस्टन्सचा मिनिमम असू शकतो फ्लॅश पॉइंट. फायर पॉइंट, फ्लॅश पॉइंट, फायर आणि फ्लॅश हे दोन्ही वर्ड सिमिलर टू इच अदर आहेत. सेम तसंच पॉवर आणि क्लाउड हे दोन्ही वर्ड एकमेकांसारखे. अजून कुणाला काय अडचण आहे? हॅलो, प्लीज आस्क इफ यू हॅव एनी डाउट्स. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, No, ma'am. No doubt. नो डाऊट मॅडम. ओके, समजलंय सगळ्यांना, सर्व मुलांना समजलंय? Yes, yes, ma'am. ओके, सोपं आहे खूप. मग आता आपण टाइम कमी राहिला तोपर्यंत हेडिंग टाका, जेवढं लिहून होईल तोपर्यंत लिहूया आणि जिथं आपलं लेक्चर बंद पडेल तिथं पडेल. ऑपरेटिंग कंडिशन्स हेडिंग टाका. फर्स्ट म्हणा, हे लिहिले ना आपण तिन्ही, हे लिहिले? येस मॅम. Yes, ma'am. ओके ओके, हेडिंग टाका फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन. टेक डाऊन इन दॅट कॅपिटल ए म्हणा किंवा 1 म्हणा किंवा रोमन 1 म्हणा, पॉइंट टाका पण हेडिंग. ऑपरेटिंग कंडिशन्स, ऑपरेटिंग कंडिशन्स. Write down in that first is the load is low, and second one is the speed is high. Speed is high. Next heading taka mechanism. Mechanism in which write down first point, fluid film lubrication is carried out by adding